ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यमिमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावार्थितं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संताशी रंजवू चित्ताशी आपुलिया हे वाट गोमटी वैकुंठाशी जाता रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांचिया संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं। मस्तक हे पायावरी वरचा आवाज कमी करा या वारकरी संतांच्या श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत एवढा प्रभु भावे तेने संपुष्टी राहावे होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ती इच्छा। आज या ठिकाणी या पवित्र ठिकाणी या आश्रमामध्ये सेवेसाठी निवडलेला अभंग महान संत श्रेष्ठ देहू निवासी विश्ववंद्य भगवान जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग आहे। बद्ध जीवाला मुक्त परमात्मा कसा पकडता येईल, जीव दशेमध्ये वावरणाऱ्या जीवाला भगवत प्राप्ती कोण्या साधनाच्या द्वारा होईल त्या साधनाचं चिंतन सांगणारा आजचा अभंग आहे। विठ्ठल विठ्ठल श्री पशुपती जगन्नाथ संस्थान जालना रोड सिद्धपूर सुलतानपूर तालुका लोणार जिल्हा बुलढाणा येथे आज हा सेवेचा योग आहे। इथल्या संयोजक मंडळींनी महाराज मंडळींनी भाविकांनी मोठ्या श्रद्धेने आज या ठिकाणी मला सेवा करण्यासाठी बोलवलेले आहे। पवित्र स्थान आहे, भाविकांची श्रद्धा आहे। पशुपती जगन्नाथाचं हे भव्य दिव्य मंदिर आणि इथे हा चालत असणारा नामोत्सव भक्ती महोत्सव श्रीमद भागवत कथा आदी करून सर्व कार्यक्रम या पुण्यभूमीमध्ये संपन्न होत आहेत। आज या कार्यक्रमाचा द्वितीय दिवस आहे। आपण सर्व भाविक भक्त मंडळी श्रवणासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत। पवित्र महाश्रोत्यांची उपस्थिती गुणीजन गायक वादक माता माऊल्यांच्या मातृशक्ती भव्य संख्येने उपस्थित आहेत। विनेकरी भालदार चोपदार सर्वांच्या चरणी दंडवत घालून आपण थोडंसं चिंतनाला प्रारंभ करूया। मानवी जीवनामध्ये देवाची गरज प्रत्येक जीवाला आहे। असं कुणाला वाटत नाही की मला परमात्मा मिळावा। मला देव नास्तिकाला जरी विचारलं तुला भगवत प्राप्ती पाहिजे का तरी तो मोठ्या आनंदाने सांगेल की म्हणले देव कुणाला नको आहे। जसं पैसा कुणाला नको नाही, आरोग्य कुणाला नको नाही, प्रतिष्ठा कुणाला नको नाही, तसा देव सुद्धा कुणाला एवढंच आहे। देवाच्या प्राप्तीसाठी लागणारी साधनं लोक करत नाहीत पण देव पाहिजे। पण कसा पाहिजे? दे रे हरी आणि पलंगावरी कष्ट न करता मिळाला पाहिजे, सायास न करता मिळाला पाहिजे परमात्मा, अशी सगळ्यांची अपेक्षा आहे। या जगामध्ये बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा आपल्याला सहज मिळत नाहीत। अन्न मान धन हे प्रारब्धामध्ये आपल्याला घ्यावं लागतं। पूर्वजन्मामध्ये जे आपण केलेलं आहे, जे कर्म केलेले त्याची फलश्रुती आपल्याला प्राप्त होते। मागच्या जन्मामध्ये आपण जे केलं चांगलं असेल वाईट असेल असं असेल तसं असेल काही असू द्या, तुम्ही जे पेरलं ते तुम्हाला भोगायला मिळणार आहे। ज्यांनी पूर्वजन्मात दान धर्म केला नाही, अन्नदान केलं नाही, कधी कुणाला काही पुण्याचं कार्य केलं नाही त्याला सुखाची प्राप्ती होऊ शकत नाही।
आज बळीशीर लोक जवळ येऊन रडतात. म्हटले काय सांगावं तुम्हाला नाना की आमच्या जीवनातलं दुःख संपत नाही. आमच्याकडे पैसा नाही, आम्हाला धन नाही, आम्हाला प्रतिष्ठा नाही. चोपदार एवढं ठेवा. आणि मग म्हटले की आमच्या पदरामध्ये काही नाही, याचा अर्थ आपण पूर्वजन्मामध्ये काही दान धर्म वगैरे केलेला नाही आहे. जे काही केलं असेल ते प्राप्त होतं. महाराज नदी दल्या वाचोनी फळ प्राप्ती कैची, दिधल्या वाचोनी फळ प्राप्ती कैची, इच्छा कल्पनेची व्यर्थ बापा, दिधल्या वाचोनी फळ प्राप्ती कैची, दिधल्या वाचोनी फळ प्राप्ती कैची, इच्छा कल्पनेची व्यर्थ बापा, दिल्याशिवाय मिळत नाही आणि केल्याशिवाय प्राप्त होत नाही. ज्ञानोबा आगा कर्मी जे उरावे ते तिही सुख दुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहा एका. आगा कर्म जे आपलं आहे, आपण जे केलेलं आहे ते आपल्याला प्राप्त होणार आहे, नाही तर प्राप्ती होऊ शकत नाही. आज एखादा मनुष्य आनंदानं खातोय, आज आनंदानं जगतोय, मुलं चांगली निघालेली आहेत, मुबलक प्रकारे धनसंपत्ती आहे, समाजामध्ये प्रतिष्ठा आहे, ओळखावं यांनी पूर्वजन्मामध्ये भरपूर पुण्य केलेलं आहे. आणि आज मुलं व्यवस्थित नाहीत, खाण्यापिण्याची पंचायत आहेत. चार माणसात कुठे गेलं तर कोणी राम राम घालायला तयार नाही, अलीकडे या म्हणायला कोणी तयार नाही. ओळखावं यानं पूर्वजन्मात भरपूर पाप केलेले आहे. चांगल्या वाईट गोष्टी पाप पुण्यानं मिळतात, तर परमात्मा कसा काय आपल्याला सहजासहजी मिळेल नाही का? सहज मिळणारी वस्तू देव नाही. मग तुम्ही म्हणाल महाराज देवा एवढं अवघड या जगात काही नाही आणि देवा एवढं सोपं या जगात काही नाही. देव तर किती अवघड आहे. महाराजांनी सांगितलेले योगी यांचे ध्यानी ध्याताना, योगी यांचे ध्यानी ध्याताना, योगी यांचे ध्यानी ध्याताना, योगी यांच्या ध्यानी तो आम्हा पासे मागे पुढे, 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 योगी यांच्या ध्यानी ध्याताना तुळसी, योगी यांच्या ध्यानी ध्याताना तुळसी, योगी यांच्या ध्यानी ध्याताना तुळसी, योगी यांच्या ध्यानी ध्याताना तुळसी. सहजासहजी मिळणारी वस्तू म्हणजे परमात्मा नाही. महाराज सांगतात योगियांचे ध्यानी ध्याताना तुळशी, तो आम्हा पाशी मागे पुढे. किती कठीण आहे. एका गवळणीच्या द्वारा निळोबरायांनी वर्णन केले. याची लागी वो मंत्र जप केला, याची लागी निज धर्म अनुष्ठीला, याची लागी हा वेदांत पाहिला, याची लागी हा संसार त्याची लावो, जन्म जन्मांतरी केली हे सूचना, बक्षोनी फळमूळ प्राशिले जीवना. सहज मिळत नाही. देव काय बाजारचा भाजीपाला आहे का प्राप्त व्हायला मिळायला? आणि देव मिळणं कठीण आहे आणि मिळालेला देव कळणं महाकठीण आहे. आपल्याला मिळतही नाही आणि कळतही नाही. महापुरुषांना मिळालाही कळालाही. महाराज आपल्याला देव शोधणं मिळवणं कठीण आहे. आपल्याला चांगला जावई शोधणं होत नाही. लग्न झाल्यावर पुन्हा कळते पिदाडी म्हणून नाही का. माणसं म्हणतात महाराज काय करावं, चांगलं म्हणून स्वीकार केला, नारळ घेतलं पण नासक निघालं म्हणले नाही का. सुनबाई घरात आणायची आपल्याला कळत नाही. घरी आणल्यावर 2-3 महिन्याला मग पुन्हा माणसं रडतात महाराज
चांगलं म्हणून स्थळ आलं बघा. पण आता सुनबाई अशी निघाली की 9 वाजल्याशिवाय उठत नाही, 12 शिवाय अशी आहे म्हटली. आपल्याला सामान्य परिवारातले नाते गोडते संबंध मिळवत असताना सुद्धा आपली दृष्टी कमी पडते. तर परमात्मा मिळवणं आपल्या दृष्टीला जमल का? ज्या माणसाला किलोभर ओझं उचलत नाही त्याला क्विंटलाचं उचलेल का? हे तसंच आहे. आपल्याला सामान्य माणसाची ओळख होऊ शकत नाही. परमात्मा कठीण आहे, ओळखणं कठीण आहे आणि मिळणं सुद्धा कठीण आहे. होतं, कठीण होतं, आहे नाही, होतं. पण जेव्हापासून या महाराष्ट्राच्या भूतलावर ज्ञानोबराय तुकोबराय संत जन्माला आले तेव्हापासून भक्ती आणि देव हा विषय सोपा झाला मला. आता परमात्मा सुद्धा तुमच्या आमच्यासाठी काय झालेलं आहे? सगुण झालेलं आहे. निर्गुण होता. कसा होता? नव्हता काळा गोरा, खुजाना ठेंगणा, स्वरूप सुंदरणा, आंधळा देखणा, जीव शिव कैची तयाशी भावना, पंच महाभूते नेने पंच प्राणाव असा होता. पहिला गाव शिव नव्हता याशी काही, नाम रूपाशी तो आधीची ठाव नाही. म्हणे वैकुंठ कालची झाले बाई, क्षीरसागरना कैची शेषशाई. ओ असा परमात्मा आहे. रंग नाही रूप नाही, नाही वर्ण छाया. 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 निराकार निर्गुण तुझे रघुराया. निराकार निर्गुण तुझे रघुराया. निर्गुण तुझे रघुराया. निर्गुण तुझे रघुराया. मैं गुलाम, मैं गुलाम, मैं गुलाम तेरा. 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 रंग नहीं रूप नहीं, नहीं वर्ण छाया. निराकार निर्गुण तुझी रघुराया असा होता. निर्गुण नव्हता. रंग नाही, रूप नाही, गाव नाही, शिव नाही, काळा नाही, गोरा नाही, खुजा नाही, ठेंगणा नाही, उंच नाही, कसाच नाही. नव्हताच कसा? मग होता कसा माहित नाही महाराज. निर्गुणाते कैसे ध्यावे, निर्गुणाते कैसे पाहावे, निर्गुणाते आकारावे केवी बळे. कोण्या बळानं? आता मला सांगा. ज्याला पाहिलंच नाही येत, कदाचित एखादा व्यक्ती आपल्याला दिसला नाही, आपण पाहिला नाही, त्याचं दर्शन आपल्याला झालं नाही, त्या माणसाबद्दल आपण चर्चा करावी तरी काय? आता हे सुलतानपूर मी पाहिलंच नव्हतं, पहिल्यांदाच आलो. न पाहताच वर्णन करणं म्हणजे अज्ञानाचं लक्षण आहे. पाहून वर्णन करता येईल की असं आहे तसं आहे. म्हणले भाविक लोक आहेत, परमार्थिक लोक आहेत, भरपूर संख्येनं होते, अन्नदान होतं, महाराज चांगले होते. असं पाहिल्यानंतर काहीतरी चांगले वाईटपणाचं वर्णन करता येईल. पण न पाहता वर्णन होऊ शकत नाही. आणि न पाहता जर कोणी वर्णन करायला लागला तर तो मूर्खात गंती झाल्याशिवाय राहत नाही. असे खादल्याची गोडी देखिल्याशी नाही. मग देवाचं वर्णन होऊ शकत नाही. देव अवर्णनीय आहे. निर्गुण जे स्वरूप आहे ते कसं आहे? अवर्णनीय आहे, अवाच्यातीत आहे आणि अरूपातीत आहे. त्याचं वर्णन होऊ शकत नाही. मग हा निर्गुण परमात्मा जगदाधार व्यापक चराचरामध्ये भरून असलेला तो सगुण झाला कसा? हा प्रश्न आहे मोठा जीवाला. की परमात्मा लहान होणं, अहो त्याचं वर्णन करायला गेलं तर मही अंबुतेज मारुत गगन, की याच्या एका एका रोमामध्ये अनंत ब्रह्मांड राहतात एवढा परमात्मा आहे म्हटले बरं का. अनंत ब्रह्मांडे उदरी त्याचं वर्णन करतात. एवढा प्रभू भावे. एवढा म्हणजे केवढा? एवढा का एवढा का एवढा? एवढा कशालाही लागू होतं बरं का. केवढा आहे? महाराज म्हणतात त्याच्या एवढा या जगामध्ये कोणीच नाही. एवढा आहे विठ्ठला अनु रेणू या थोकडा. आणि वर्णन व्यापक स्वरूपाने जर पाहिलं तर अनंत ब्रह्मांडे उदरी. बघा बलराम दादांनी येऊन सांगितलं, मैया काय रे मैया, तुला मी बऱ्याच दिवसापासून काहीतरी सांगणार होतो, पण आज मैया योग आला बघ. काय तुला असं वाटेल
की मी इतके दिवस का सांगितलं नाही. मला वाटायचं लाला सुधरला असेल, त्याच्यामध्ये काही बदल वगैरे झाले असतील म्हणून मी काही तुला येऊन सांगितलं नाही. पण मैया आपला जो लाला आहे ना, हा माती खातोय बघ म्हणलं. यमुनेच्या त्या याच्यावर जाऊन माती खातोय. जाऊ खायला सुरुवात त्यांनी केली की रंगे हात खाताना मला त्याला पकडायचे, असा तो मेळ लागू देत नाही आणि मला बोलवायला ये. मैया बोलवायलाच आलो म्हणले. तू भगवान परमात्मा आत्ता माती खायला लागलेला एक लाला म्हणल्यावर यशोदा पळतच गेली. महाराज हातात काठी घेतली आणि म्हणायला लागली, कृष्णा हा कर. ते भोंग्याचा आवाज कमी कर, रिपिटेशन. भोंगे बंद कर ना, वरचे काय काम आहे. मग आवाज कसा यायला असा असं व्हायले का. आणि त्याने विक्षेप व्हायला, विठ्ठला विठ्ठला लाला. मग म्हटली तू असं कर, काय कर की तुझं माती खाल्लीस तू. नाही खाल्ली मैया मी माती. खरंच सांग. आता बंद झाला. सांग झाला ना बंद आता. हा विठ्ठला विठ्ठला. आणखी मला समजलेलं नाही वरच्या भोंग्याचं काम काय ते. मला अजून समजलं नाही. कुणाला झोपलेलं ऐकू घालायचं असतं का. नाही बाबा, इथून पुढे अशी सोय करा मंडपामध्ये की मंडपात आलेल्याच लोकांना कीर्तन ऐकू येईल. तर 4 लोक तुमच्या कीर्तनात येऊन बसतील. तुम्ही बाहेर जर भोंगे लावून ठेवले तर लोक छतावर झोपून कीर्तन ऐकतील. हां असं आहे. तुम्ही आपल्याकडे ते आहे म्हणले फार हे आहे. एक तर त्यांनी प्रदूषण होतं बरं का, लक्षात ठेवा. ज्या लोकांना परमार्थाची इच्छा नाही त्या लोकांना त्याचा त्रास होतो. 2. आणि तिसरी गोष्ट काय होते बघा. तिसरी गोष्ट, येणारा श्रोता आळशी बनतो. जाग्यावर ऐकायला येतं मग जायचं कशाला म्हणून तो आळशी बनतो. पण ही मधली गरज आपल्याला आहे, पण तीही प्रमाणात पाहिजे. मध्ये सुद्धा बरं का महाराज लोक बहिरे व्हायले त्याचं कारण संस्कृतीमच आहे. इतका आवाज असतो की त्या आवाजाला तोड नाही. आवाज थोडा असावा, गोड असावा. आता ही छान सिस्टीम आहे, त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही. पण रिपिटेशन येत होतं म्हणून सांगितलं. विठ्ठला विठ्ठला. सांग माती खाल्लीस का. नाही खाल्ली. कर म्हटल्याबरोबर मग त्या महाराज त्याच्या पोटी पाहिलेले भगवान म्हणतात, आई बळीराम दादा खोट बोलतो, कुभांड रचितो मजवरी. आई गाई नाही खाल्ली म्या माती. कर बर म्हणल्यावर मारावया तिने उगारिली काठी. 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 भुवने त्या पोटी 14 देखे. भुवने त्या पोटी 14 देखे. मारावया तिने उगारिली काठी. मारावया तिने उगारिली काठी. भुवने भुवने त्या पोटी 14. त्या पोटी 14 भुवने. मारावया तिने उगारिली काठी. मारावया तिने उगारिली काठी. हात वर केल्यावर काठी हातात घेतील. कर म्हटल्याबरोबर त्याच्यामध्ये 14 भुवनाचं दर्शन करून दिलं नाही का. आणि यशोदेने पाहिलं, चक्कर येऊन पडली, पुन्हा विसरून गेली. एवढा मोठा परमात्मा ज्याचा कुणालाही अंत लागला नाही, ज्याचा कुणालाही पार लागला नाही, देव नेमका केवढा आहे कुणालाच कळाला नाही. जशी भावना असेल तसा यशोदेसाठी लहान झाला, कौशल्येसाठी लहान झाला. आणि अर्जुनाला विश्वरूप दर्शन दाखवलं तेव्हा अर्जुन परमात्मा भ्यायला लागला. हे रूप पाहून भगवान कसा आहे. भगवान जैसे को वैसा है बोले. जाके रही बाबा
भावना कैसी जाके रही भावना कैसी जाके रही भावना कैसी जाके रही भावना कैसी हो प्रभु मूरत देखे दिन तैसी प्रभु मूरत देखे दिन तैसी जाके रही भावना तैसी जाके रही भावना तैसी प्रभु मूरत देखे दिन तैसी प्रभु मूरत देखे दिन तैसी जाके रही भावना जाके राही भावना जैसी प्रभु मूरत देखी दिन तैसी. तो जशी जशी भावना तुम्ही माझ्या ठाई जैसा भाव धरा तैसाच मी खरा तुम्हाला घे. मग एवढा मोठा परमात्मा की ज्याचं वर्णन होऊ शकत नाही, जो कुणाला मोजला जाऊ शकत नाही, ज्याची उंची कोणी मापू शकत नाही, पण एवढ्या मोठ्या परमात्म्याला जर मिळवायचं असेल तर काय करावं लागेल. महाराज म्हणतात एवढा प्रभू आहे पण भावे तिने संपुष्टी राहावे. भावामुळे संपुष्टात. भाव म्हणजे काय? शुद्ध प्रेम. देवाला दुसरं प्राप्त करण्यासाठी काही लागत नाही. धन लागत नाही, प्रतिष्ठा लागत नाही, वैभव लागत नाही, संपत्ती लागत नाही, काही लागत नाही. महाराज त्याला फक्त भाव पाहिजे. देवा कारणी भाव तस्मात नलगे द्यावे फारसे वित्त झाले एक चित्त तरी बहुत एवढ्यासाठी नका करू आता हतगा. काय देवाला फक्त भाव. भावाशिवाय दुसरं काही नाही. प्रेम. तुमच्याकडे ज्ञान किती आहे हे महत्वाचं नाही, तुमचं वैराग्य किती कडक आहे हेही महत्वाचं नाही, तुमचं देवावर प्रेम किती आहे हे महत्वाचं आहे. देवाला सवळ्या ववळ्याची, संपत्तीची, तुमच्या मानापानाची, पदाची कसलीच गरज नाही. विठ्ठला देवाला फक्त प्रेम पाहिजे. थोर प्रेमाचा भुकेला. भुकेला पाहिजे, श्रद्धा पाहिजे. आता कलियुगामध्ये उलट आहे. प्रेमाच्या ठिकाणी दांभिकता आलेली. आता श्रद्धेच्या ठिकाणी स्पर्धा आलेली. स्पर्धा. आता श्रद्धा नाही, इसके आगे मैं होना चाहिए, वो मेरे पीछे चाहिए बेटे. श्रद्धा पाहिजे. पण लक्षात ठेवा परमार्थ हा भावनेचा आणि श्रद्धेचा विषय आहे, चिकित्सेचा नाही. संसार हा चिकित्सेचा विषय आहे, परमार्थ नाही. इथं बघा कसं आहे. दुर्योधनाने 56 प्रकारचे भोग केले, पण भगवान श्रीकृष्णाने विदुराच्या कण्या खाल्ल्या, शबरीचे उष्टे बोरं खाल्ले. मग मला सांगा गुलाबजाम बासुंदी सोडून उष्टे बोरं खाण्यासाठी पडणारा देव काही त्याच्या बुद्धीवर काही परिणाम झालाय का? नाही झाला त्याच्यावर. जगन्नाथपुरीला एक बाई राहत होती, तिचं नाव होतं कर्माबाई.
रोज सकाळी पहाटे उठायची आणि देवासाठी खिचडी तयार करायची, बनवायची, सकाळी सकाळी नेऊन भगवंताला भोग म्हणजे नैवेद्य दाखवायची. एके दिवशी एका ब्राह्मणाने पाहिलं आणि विचारलं, कर्माबाई? बोले बोलो. कर्माबाई, ये तो आप करे सब, बोले हे पापाच आहे. बरं स्नान केलंस का? नाही केलं. स्वच्छ पाणी आणलं होतंस का खिचडी शिजवायला? नाही आणलं. रात्रीच आणून ठेवलं होतं, थंडीचं कुठं जात बसून रात्रीच आणलं होतं. आंघोळ नाही, स्वच्छ पाणी नाही, काही नाही, आणि अशा अवस्थेमध्ये तू देवाला नैवेद्य दाखवतेस, तुला पाप लागल म्हणल्यावर दुसऱ्या दिवशी बाई घाबरली महाराज. आता आपल्या बायापोरांचा स्वभाव जरा ही असतो नाही का, श्रद्धाळू असतो. एखाद्याने सांगितलं ना हे करा, ते करतीलच. मग आता महिन्यात 2 महिन्यात ते या वर्षामध्ये महादेवाला झोपच येऊ देणार बघा, नाही का आता. हां हो, ते काही असू दे आता, आहे का. मग आपल्या बायापोरांना कर. नुसतं एखाद्या महाराजांनी सांगायचं, अमावस्येच्या दिवशी भर दुपारी 12 वाजता नवऱ्याला 5 बुटं हाणल्यावर मनातली इच्छा पूर्ण होत्या. नाही मारलं तर माझं नाव दुसरं विठ्ठला विठ्ठला. त्यांचा स्वभाव भावनिक असतो बघा, लक्षात ठेवा. कोणी काही सांगू द्या, त्याच्यावर काय होतो त्यांचा विश्वास बसतो, विश्वास बसतो. आता ही कर्माबाई थोडीशी घाबरली, बा खरंच आहे म्हटली, एवढे हे लोक सोवळे ओवळे नेसून सकाळी सकाळी यायला काही वेडे येत का, आणि माझ्यानं अधर्म घडला. दुसऱ्या दिवशीपासून नैवेद्यच नको म्हणली, नैवेद्य शिजवलाच नाही, घरीच बसली महाराज. भगवंतानं 7 वाजले वाट पाहिली, 8 वाजले वाट पाहिली, 9 वाजले वाट पाहिली, 10 वाजले, 11 वाजले, 12 वाजले, आणि भगवान म्हणतात, कर्माबाई तर रोज सकाळी 6लाच येतात, आज कशा काय आल्या नाहीत बाबा. भगवंताला वाटलं काय कर्माबाईची प्रकृती बरी नाही का, आपणच तिच्या घरला जाऊन भगवान कर्माबाईच्या घरी आले. कर्माबाई तर ठणठण होती. भगवंताने विचारलं, कर्माबाई आज नैवेद्य देवा क्षमा करा, मी चांडाळणीनं तुम्हाला पारुषांगानं खाऊ घालू नये, पण घातलं हे का मला काही पापाला. मी मोकळ्या मनाची भोळ्या भावनेनं तुम्हाला नैवेद्य दाखवला, आणि ते काल ब्राह्मण म्हणला की तुला पापला. कोणता ब्राह्मण म्हणला? मला त्याचं नाव सांग म्हणले. तिने सांगितलं कोणता सांगायचं आहे ते. नाव सांगितल्यावर भगवंताला राग आला, संध्याकाळी गेले बामणाच्या बोकांडीवर बसली. ब्राह्मण म्हणायला लागला, कोण आहे म्हणले माझ्या छातीवर उठा. तो म्हणायला लागला, उठत नाही, आज दिवसभर तुझ्यामुळं मी उपाशी आहे. ते म्हणायला लागला, मी तर सोवळ्यामध्ये नैवेद्य घेऊन आलो होतो, तू फक्त दाखवलास आणि खाल्लास तूच, मला दिला नाहीस तो, पण मी आज उपाशी आहे. आत्ताच्या आत्ता उठ आणि कर्माबाईच्या घरी जाऊन कर्माबाईला नैवेद्य घेऊन यायला सांग, तर मी तुला सोडीन. म्हणल्यावर महाराज कशाचा कष्ट खावायचा आलाय, ते तसंच लागलं पळायला कर्माबाईकडे. कर्माबाई, चुकी झाली एक वेळा, मज पासोनी चांडाळा. चूक झाली माझ्या, देवाला जसं आहे तसं तुमचा नैवेद्य प्रिय आहे. मग कर्माबाईनं त्या समयाला खिचडी शिजून भगवंताला खाऊ घातलं. एवढं रामायण मी का सांगितलं, देवाला काहीच लागत नाही. गिरीधर लाल तो भाव का भोका, गिरीधर लाल तो भाव का भोका, गिरीधर लाल तो भाव राग कला नहीं जानत तुमका, राग कला नहीं जानत तुमका, राग कला नहीं जानत तुमका, राग कला नहीं राग कला नहीं राग कला, राग राग कला
जानत राग कोणता राग आहे ते राग कला नाही जानत तू का राग कला नाही देवाला काही लागत नाही गिरीधर लाल तो भाव का भूका दुसरं काही नाही देवाला भाव पाहिजे महाराज म्हणतात भाव असला की तो सर्व काही विसरतो आणि संपुष्टात शबरीच्या तो प्रेमासाठी धावत आला तो जगजेठी बोरे खातो शबरीची उष्टी सीतापती घनश्याम भगवान म्हणतात पै भक्ती मी जाणे हेच सान थोरण म्हणे आम्ही भावाचे पाहुणे भलतया आम्हाला काहीच लागत नाही फक्त भाव लागतो आणि त्या भावामुळं एवढा मोठा परमात्मा संपुष्टात येतो अभंगाच्या मोठा की ज्याचं वर्णन होऊ शकत नाही जो अवर्णनीय आहे महाराज येथे याचं वर्णन होऊ येथे कोण पाड काय मानवाचा या ते स्तविताहून पुरे वेद वाचा एवढा वेदाला कळलं नाही श्रुतीला कळलं नाही असा अगम्य असणारा परमात्मा पण भावामुळे राम झाला कृष्ण झाला नरसिंह रूप धारण केलं उग्र सौम्य धारण केलं एवढंच नव्हे तर पुंडलिकाच्या भावार्थान गोकुळी होणी झाला नुसता भावा संपुष्टातच येतो नाही तर काय होतो होय भक्ती केला तैसा जशी तुम्ही भक्ती कराल तसा होतो भक्ती म्हणजे सातत्य कोणी देवाला बालक म्हणून पाहिलं त्यांच्यासाठी भगवान बालक झाले कोणी भगवंताला पती म्हणून सेवा केली त्यांच्यासाठी भगवान पती झाले कोणी भगवंताची काय मानत परमेश्वराने जशी जशी लोकांनी इच्छा केली आणि जसं जसं संकट पडलं तसं परमात्मा झाला मागे बहुतांचे फेडियले ऋण
आम्हासाठी कोण आली धाड आली धाड. तशी वेळ पडली तसं परमात्मा झाला. कधी कुणाचं काय झालं, एकदा असं झालं, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला अर्जुन महाराज म्हणायला लागले, भगवान एका ठिकाणी बसून कंटाळाला, आपण फिरायला जाऊ. कुठं जायचं? मनालीला जायचं. कुठं जायचं म्हणजे का हँगकॉंगला जायचं? त्याने सांगितलं बा मला असं नाही, म्हटले पवित्र ठिकाणी कुठं तरी घेऊन चला. मग दूरपर्यंत ठीक आहे म्हटले, उद्या सकाळी तयार व्हा. 3:30 वाजता भगवान परमात्म्याने स्नान वगैरे केलं, अर्जुनाने स्नान केलं, रथामध्ये बसले आणि मनोवेगानं रथ निघालं, दूर गेले हिमालयामध्ये. पाठीमागे नयन रम्य डोंगर, सुंदर प्रकारची नदी व्हायला लागलेली आहे, मध्ये कमळ उमललेले आहे, दोन्ही दुतर्फा दाट घनदाट झाडी आहे, सुंदर पक्षाची ध्वनी कानावर पडायला लागले. आणि भगवान म्हणतात, अर्जुना जागा चांगली आहे का? एकदम बेस्ट आहे म्हटलं. बरं बसा. मग मी काय करतो आता, घोडे सकाळपासून पळायलेत म्हटले, त्यांना काही खायला घालून आणतो. अर्जुनाला बसायला टाकून दिलं. अर्जुन बसले, भगवान घोडे घेऊन गेले. महाराज असे आहे, एकांत चांगला आहे पण साधू पुरुषासाठी चांगला आहे बरं का. तुका म्हणे आम्हा एकांताचा आपल्यासाठी नाही, आपण एकांतात गेल्यावर काय काय मनात येते राम जाणू नाही का, त्याच्यापेक्षा माणसात बसलेलंच बरं. अर्जुन बसलेले आहेत आणि बसल्या बसल्या अर्जुनाला आठवण झाली, चुकलं म्हणले, भगवंतासोबत उगच आलो, अशा ठिकाणी बायको घेऊन यायला पाहिजे नाही. आता काही काही माणसाला वाटतं कीर्तनला गेल्यावर असं जरा वैराग्याचं कीर्तन सांगू लागलं एखादा कीर्तनकार की नवऱ्याची सेवा करा, बसल्या बसल्या म्हणते ती आणाय पाहिजे होती आज, मला पाणी भरायला लावले, तिला कळालं असते म्हणते नाही का. एखादा पंक्तीला चांगला गोड पदार्थ असावा, माणसाला लगेच आठवण येते बाळाची, असते त्याला आणलं असतं तर 2 खाल्ली असते नाही का. भगवान परमात्मा म्हणतात, आज या ठिकाणी माझी सुभद्रा असती तर गप्पा गोष्टी झाल्या असत्या. भगवंतासोबत आलो म्हटले, पण सुभद्रा पाहिजे होती. भगवंताला तिकडे मिस कॉल पडला, अर्जुनाला सुभद्रा पाहिजे. आता त्याला काही अवघड आहे का सुभद्रा व्हायला? तिथंच घोडी कशाला तरी गुंतविले, आपणची होनी सुभद्रा, स्वतः सुभद्रा झाला. आणि भगवान परमात्म्याच्या जवळ आले. भगवान असा अर्जुन जो झाडाला टेका देऊन बसला होता आणि सुभद्रा रूपी भगवान श्रीकृष्ण आले, अर्जुनाच्या डोळ्यावर असे हात ठेवले. महाराज कोण आहे? सुभद्रा म्हणते, ओळखा पाहू कोण आहे ते. आता मला काय कळायला, मला कोण आहे म्हणल्यावर असं हात पाहिलं ना, असं बांगड्याचं आपण बघितल्या. सुभद्रा तू कशी काय आलीस? आता याला एवढं कळावं का नाही, सकाळपासून रथ निघून इथं 12 वाजता पोहोचलाय आणि आठवण काढल्या सुभद्रा काय मोबाईल मधून निघाली का? कळायला पाहिजे का नाही. सुभद्रा तू कशी काय इथं? बस 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 पण गप्पा गोष्टी सुरू झाल्या, मनातल्या गोष्टी बोलले. आणि 4 वाजत आल्यावर सुभद्रा म्हणायला लागली, स्वामी जाते आता, घरी भरपूर काम आहेत. हे म्हणतं मी तुला जायच म्हणणार होतो, तुझा ते भाऊ येईल म्हणले कृष्ण, घोडी चारायला गेले, ते येण्याच्या आधी गपचिप निघून जाय. भगवान म्हणले घायरा द्या, मीच पुढे, तरी तू म्हणालास भाऊ येणार आहे. मला सांगा, जगात माणूस कुणापासूनही लपून काही करेल, पण देवापासून लपून राहील का? नाही राहू शकत. पण तुम्हा आम्हाला वाटतं कोण बघाले विठ्ठला. सुभद्रा पुन्हा म्हणू लागली, जाऊ का? हो 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 जा, येते मग. हा जा ना. नाही येते. अर्जुनाच्या लक्षात आलं काहीतरी सुभद्रेला गोड क्षणाची आठवण म्हणून द्यावी म्हणून बोटातली मुद्रिका, आपली अंगुठी काढली तिच्या बोटात घातली. त्यावेळेला मोबाईल नव्हता, नाही तर सेल्फी काढून घेतला असता. अंगठी काढून बोटामध्ये दिली. सुभद्रेनं अंगठी बोटात घातली, थोडी झाडाच्या आड गेल्यावर कृष्ण झाले आणि घोडे घेऊन आले. अर्जुना एकट्याला करमलं का रे? घोडे थोडे चरत 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 दूर गेले, मला डोळा लागला बघ, इथं यायचं कळालंच नाही. इथं कोणी आलं होतं का? एकटाच होतास. आता हे जर म्हणलं असता सुभद्रा आलती तर विषय संपलेला होता. हे देवाला म्हणले, देवा काय कमाल आहे, मला फिरायला घेऊन आला असेल, एकट्याला सोडलंस, एकट्याला बसा वाटं नाही गेलं, झाड मला खाला उठलं होतं, कोणी गप्पा माराय नाही, तुला मी इकडं बघितलं, हे बघितलं होतं का? खरं सांगा बरं, तुला इकडं तिकडं बघितलं म्हणले. भगवान म्हणले बर महाराज, कुठे बी लबाडी जमते पण त्याच्या पुढे जमत नाही बरं का. देवाच्या पुढे काय जमते?
रथामध्ये बसल्यावर बसा बसा म्हणले. अर्जुनाला रथात बसवलं, ते हातामध्ये लगाम घेतला रथाचा, ते घेतला, हॅट म्हणित ते अंगठीचं बोट आहे का ते गप बसच नाही गेलं मला. असं मागे गेलं की अर्जुनाचा बीपी वाढू लागला. अर्जुन म्हणला बहिणीला अंगठी दिली होती ह्याच्या बोटात गेली कशी? जाताना काही बहीण भेटली असेल का? काय प्रकार घडला असेल? मला आजही बघा नथ असलेलं नाक गप बसतच नाही. विठ्ठल 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 ते मान हलवून विठ्ठल विठ्ठल म्हणणार. आणि ज्याच्या बोटात अंगठी का नाही ती मुदाम पंक्तीला जुने कीर्तनकार दृष्टांत सांगायचे. एक जणांना तोळ्याची अंगठी गेली मार्केटमध्ये गेलं आणि माळणीला म्हणालं बाई कसे दिले वांगे? बाई म्हणली ह्याचं बोटच लय फिराले. ओळखीलं तिनं अंगठी म्हणून. तिनं 10 तोळ्याची पाटली केलेली होती दंडामध्ये. तिनं पदर मागं सारला. मामा 10 रुपये किलो म्हणलं तेव्हापासून जे पळाले का ते दिसलंच नाही. असं आहे. तसं म्हणलं अंगठी दिसायला लागलेली, काय करावं लागेल आता? भगवान अर्जुनाने पाहिलं पण काही म्हणत चिपी धरून शांत बसले. रथातून उडी हाणली, पळतच सुभद्रेकडे. सुभद्रा काय स्वामी आलात का? वा वा वा, या हातपाय धुवा. अगं ते पाणी पुन्हा राहू दे हातपाय धुवायला. सांग दुपारी मी दिलेली अंगठी कुठे येते दे मला. सुभद्रा म्हणली काय कमाल आहे? पहाटे तुम्ही 2 जण गेलात फिरायला, मी घरीच होते. आत्याला विचारला, थोरल्या बाईला द्रौपदीला विचारला मी कुठं होते ते, आणि मला विचारला अगं सुभद्रे मी तुला दिली होती. सुभद्रा म्हणली आता तुम्हीच सांगा दुपारी कोण होती ती? मी तर नव्हते, मग होती कोण? सुभद्रे विनोद करायची वेळ नाही, सांग मला. आणि भगवान पळत झाले. अर्जुना काय झालं? नवरा बायकोच्या भांडणात तू पडू नको म्हणलं. होय बाजूला. ते म्हणले वेड्या दुपारच्या वेळेला सुभद्राच मी होतो. अर्जुन म्हणला मी जे जे बोललो ते तुलाच रेकॉर्डिंग करून ठेवलंय म्हणले सगळं. भगवान म्हणतात अर्जुना तेरी चूप मेरी चूप. माझं एवढंच काम आहे, माझ्या भक्ताला जे 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 सुख दुःख पडेल, जी जी इच्छा होईल ती पूर्ण करणं माझं काम आहे. होय भक्ती केला तैसा, 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 होय भक्ती केला तैसा. पूर्वी धरावी ते इच्छा, पूर्वी धरावी ते इच्छा, होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा. पूर्वी धरावी ते इच्छा, पूर्वी धरावी ते इच्छा. नांगर दुसऱ्याच्या रानात गेला. काय झालं? मला सर्दी तुम्हाला बोलण्यातून जाणवत असेल नाही का? ती वारी झाली आळंदीची, आणि वारी झाल्यावर वारीत काही सर्दी वगैरे झाली नाही, पण घरी आल्यावर आज तरी आवाज थोडासा बोलू द्यायला, कारण सिस्टीम चांगली आहे म्हणून बरं का. गायक चांगले आहेत, वादक चांगले आहेत म्हणून आवाज बोलू द्यायला. नाही तर काल परवा 2 दिवस कीर्तन करायला आवाजच बाहेर येत नव्हता. लोक म्हणत होते म्हणले महाराज आम्हाला आवाज येईना झालाय तुमचा. म्हणलं येईल, जरा 2-4 दिवस थांबा, पाकिट बकळ भरा येईल. पण आता म्हणलं नवीन गाव आहे, आपण कधी इथं गेलो नाहीत आणि आवाज बरा नाही म्हणून त्यांना कारण सांगितलं, ते ऐन वेळेला कोण पाहतील नाही का. मग लोक त्या चाटे महाराजाच्या मागं लागायचे. यांनीच बुवा सांगितला होता याला लोणारच्या सरोवरात धरा म्हणले, आता नाही असं होईल म्हणून आलो. पण गायक वादक मंडळी चांगली आहेत, गाणार चांगले आहेत, वाजविणार चांगले आहेत, श्रोते चांगले आहेत म्हणून आनंद येतोय. नाही तर आवाज कीर्तन करण्यासारखं महाराज असे आपल्यासारख्याचा आवाज बसणं म्हणजे मरणच आहे. घेऊ गाताही न गेलं काय कीर्तनला मजा आहे. सगळं टाकलं पण मीठच नाही. हे गाणं म्हणजे कीर्तनातलं मीठ आहे.
हे नसल्याशिवाय चवच नाही. विठ्ठला विठ्ठला म्हण पुरवी धरावी ते इच्छा. तुम्ही जी जी इच्छा धराल ते भगवान परमात्मा तुमच्यासारखा होतो. कुणाची बहीण झाला, कुणासाठी वाघ झाला. जगमित्र नागा महाराजासाठी, आमचे परळीचे जगमित्र नागा महाराज, त्यावेळेला यवन सत्ता होती. त्या यवन लोकांनी सांगितलं आप सच्चे साधू हो. नहीं मैं बोला भाभी खोबले थोड़ा सा भजन करता भगवान की सेवा. नहीं बोले सच्चा साधु हो तो आज हमारे घर कुछ मेहमान आले, शेर लेके आओ. बोले जाओ. शेर चिपट शेर नाही, वाघ आणा. जगमित्र नागाला चिंता पडली आणि वाघ आणला तर नगरीमध्ये ये, नाहीतर येऊ नको. वैद्यनाथाला नमस्कार केला आणि पांडुरंगाचा धावा केला. पांडुरंगा अरे 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 कोण आहे आता मला तुझ्याशिवाय. आणि तिकडे गेले नाही का टेकडीवर जाऊन बसले महाराज. ठरवलं आता वाघ काय येत नाही, आपणच जीव द्यायचा. आणि एवढ्यामध्ये भगवंताला चिंता पडली. व्याघ्र रूपी तेव्हा झाले नारायण. वाघाचं रूप घेतलं. एवढंच नाही, द्रौपदीला संकट पडलं. त्यावेळेला भगवान परमात्मा वस्त्र झाले. वस्त्रहरणी वस्त्रे कैशी झाली. वडीत आणलं सभेत. फर 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 उडत आणल्यावर दुर्योधनानं आज्ञा केली, हिला विवस्त्र करा. भरसभेमध्ये वडल्यावर दुःशासन साडी उडायला लागला. सगळ्यांच्याकडे पाहू लागली, कोणीतरी मला वाचविल का. नवरा 5 जण होते. विश्वामित्र, द्रोणाचार्य. आपल्यावर वेळ आल्यावर कुणीच नाही हो, पण वेळ आल्याशिवाय आपल्याला कळत नाही. पण माणसाचं उलट आहे, माणसं देवावरच बायमान. देवाशिवाय आपल्याला कोणी नाही, देवावरच समाज बायमान व्हायलाय. म्हणा बाबा कुणाच्याही पुढे मोठेपणा करा, पण त्याच्या पुढे करू नका. त्याच्या पुढे जपूनच वागा. देवाच्या पुढे जपून वागला तर 4 दिवस टिकून राहतात. देवाला संताला भ्या, धर्म सांभाळा, शुद्ध आचरण ठेवा, गाई ब्राह्मणाची सेवा करा, तर 4 दिवस टिकतात. आता आपल्यात लोक असे देव कुठे म्हणून दाखवा म्हणल्यात. कुठं दाखवा, तुम्हा आम्हाला दाखवाय ना. आणि त्याला दिसना. विठ्ठला देवावर बैमान झाला की वाया गेला, आणि देवाचं भजन केलं की टिकला. एक दृष्टांत सांगतो बघा. एक मोठे महाराज होते, अशी गादी बिटी शिष्य परिवार भरपूर. आणि त्या महाराजाच्या मठात एक उंदीर होता. त्या उंदराच्या पाठीमाग वाघ लागला. वाघ ते उंदराच्या पाठीमाग काय लागत, बोका हो, वाघ नाही. हा बोका लागला. उंदीर पळत 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 आला. महाराज झालं काय. महाराज वाचून आलो म्हणला, नाही तर आज माझा फराळ बोका करीतच होता म्हणला. काही बी करा पण मला याच्या भीतीपासून मुक्त करा. महाराज म्हणले इथं माझ्या गादीवर बसच आहे, इथं काही बोका येत नाही. नाही म्हणला तुम्ही डोळे लावून बसता. आणि डोळे लावून बसल्यावरून त्यानं उचलून काय असं करा, मला बोका खाणार नाही असं करा. तथास्तु म्हणले. आणि उंदराचं कुत्रं केलं. आता भीती आहे का बोक्याची. कुत्रं केलं महाराज. कुत्रं झाल्यावर मस्त फिरू लागलं, दरवाजात बसू लागलं, कुणा निवद टाकलेले खाऊ लागलं, माळकरी आला की भुकू लागलं, चोर आले की झोपू लागलं. एका दिवशी कुत्रं म्हणलं महाराज जरा बघून येतो म्हणलं. असं गेलं की त्याच्या पाठीमागं लांडगं लागलं कुत्र्याच्या. पळत झालं. महाराज वाचून आलो बा म्हणला. आज लांडगं पाठीमागं लागलं होतं, खातच होतं म्हणला, पण काहीतरी तुमचे आशीर्वाद म्हणून वाचून आलो. मला असं करा, जगात कुणाचीच भीती मला राहू नये असं करा. महाराज म्हणजे ठीक आहे. चिमूट घेतली फेकल्याबरोबर त्याचा वाघ झाला. आता वाघाला कुणाची भीती आहे का. 2 वाघायला भीती नाही, लावलेल्या 1 वाघाला. त्या 1 वाघाला. हे महाराजाच्या मठात बसायचं, रोज काहीतरी खाऊन यायचं. महाराजांनी मला बस म्हणायचं. लोक म्हणायचे महाराजाचा वाघ आहे. हात फिरवायचे. एके दिवशी वाघ उठला आणि महाराजाच्या पुढे उभा टाकला. महाराज म्हणले काय झालं रे. हा जरा बाहेर जायचा कंटाळा चालाय मला. कंटाळा कशामुळं. भूक लागली म्हणला. अरे जाय की बाहेर बघून. काही नाही म्हणला. बाहेर गेलं तर सगळे माणसं मुरकुडी दिसले, तूप खाऊन ताजे पडलेले तुम्हीच दिसालो म्हणला एकटा. अरे तू म्हणणं काय. माझं म्हणणं एकच आहे म्हणला, तुम्हाला खावा वाटाले मला. अरे उंदराचं कुत्र मी केलं, कुत्र्याचा वाघ मी केला, तुला एवढा मोठेपणा मी दिला, तू मला खाला निघालास. तू काही माणूस आहेस का. ह्या का तसलं ब्रह्मज्ञान कीर्तनातच सांगा म्हणला. आता भूकच्या पुढे ब्रह्मज्ञान जमत नाही.
पण ह्यानं थोडा विचार करावा का नाही? ज्याला उंदराचं कुत्रण कुत्र्याचा वाघ करायचे त्याला वाघाचा उंदीर कराय किती वेळ लागणार आहे? गेलं विसरून. अंगावर झाप मारणार तर महाराजांनी भस्म घेतला, टाकल्यावर उंदीर झाला. बोका देवळीतच बसलेला होता. बोक्याला खुणविलं, पळतच आला, उंदराला उचललं निघाला. उंदीर आडलू लागला, महाराज बघा की मायाकडे. महाराज म्हणले बोक्या खाय तिकडे जाय. उंदीर म्हणू लागलं, तू काय मला खात होतास रे? ज्यानं मला मोठं केलं त्याच्यावर मी काय झालो? बैमान झालो. म्हणून त्या उंदरात सांगवले का तुमचं सांगालो? हे आपलंच आहे, आपलंच आहे बापू. द्रौपदी सगळ्याकडे बघू लागली, कोण काम आणाले? तुका म्हणे तुला सोडविना कोणी, तुका म्हणे तुला सोडविना कोणी, तुका म्हणे तुला सोडविना कोणी, तुका म्हणे तुला सोडविना कोणी. एका चक्रपाणी वाचोनिया, एका चक्रपाणी वाचोनिया, एका चक्रपाणी वाचोनिया, एका चक्रपाणी वाचोनिया. आठवण आली ना, हात मारली, कृष्णा धावरे लवकरी, संकट पडले रे भारी, हरी तू आमोचा कैवारी, आले विघ्न निवारी. कृष्णा धाव हाका मारू लागले. कोठे गुंतलाची द्वार केचराया, कोठे गुंतलाची द्वार केचराया, कोठे गुंतलाचे द्वार केचराया, कोठे गुंतलाचे द्वार केचराया. वेळ का सखया लावीला, वेळ का सखया लावीला, वेळ का सखया लावीला. दीनानाथ ग्रीत सांभाळिया बोले, दीनानाथ ग्रीत सांभाळिया बोले, दीनानाथ ग्रीत सांभाळिया बोले, दीनानाथ ग्रीत सांभाळिया बोले. देवा कुठे आहेस? भगवंताला दया पडली. वस्त्राच्या घड्या घेऊन आल्या. विचार केला, पाठविता वस्त्राची घडी, माझी द्रौपदी दिसेल उघडी, म्हणून नेसती लुगडी सोयी झाला. घडी पाठवा तर नेसेल केव्हा? पण वस्त्र हरणे वस्त्रे कैशी, म्हण याला म्हणायचं की होय भक्ती केला आणि पूर्वी धरावी ते इच्छा. बरं महाराज, एवढ्या मोठ्या देवाला लागतंय काय अभंगाच्या तिसऱ्या?
पण एवढा मोठा परमात्मा आपण काय आवडत त्याला काही आवडत नाही. एवढा जगदानी जगाला सर्व काही पुरवणारा परमात्मा जगदानी त्याला ब्रह्मांड चालक ब्रह्मांड नायक म्हटलेलं आहे. गतिर्भृता निवास शरणम सुरत प्रभव प्रलय स्थानम. महाराज म्हणतात साळुंकी मंजूळ बोलतशी शिकविता धनी वेगळाची. असा तुका म्हणे त्याची कोण जाणे कळा वागवी पांगुळा पाया विणा असा परमात्मा. पण त्याची आवड फार सोपी आहे महाराज. अतिप्रिय आवडी तुळशी तैशी प्रीती करी नामा पद पंकज पादुका श्रीमस्तकी वंदितशी. काही आवडत नाही. भोळ्या मनाचा भाविक आवडतो, तुळशीचं पान आवडतं, बुक्का आवडतो आणि नामाचा उच्चार आवडतो. आवडे देवाशी नामाचा उच्चार रात्रंदीन देवाला ते आवडतं. असा परमात्मा आहे. आणि मग एके दिवशी असं झालं नारदांनी कीर्तन केलं. कीर्तन आणि कीर्तनामध्ये दानाचं महत्व सांगितलं. ज्याला वाटतं आपला जन्म सुंदर मिळावा त्या माणसानं सोनं दान करावं. काय दान करावं? सोनं. सुवर्णदान केलं. सुवर्णदानी कांती निर्मळू चंदनदानी सदा शीतळू. काही माणसाची मनस्थिती बरोबर नसती बघा. त्या माणसाने चंदन विकत घ्यावं आणि असे भागवताला चंदन लावू नये बरं का. ते व्यवहारात चंदन लावणे वेगळं. कळाले का नाही तुम्हाला? चंदनाचा गंध म्हणालो मी. गंध घ्यावा आणि कीर्तनला आलेल्या लोकायली सगळ्याला असा गंध लावावा. हे होते. काही माणसाला वाटते मला रोगराई झाली. रोगराई ज्याला जा वाटते त्यानं चांदी दान करावी. चांदी. काही लोकांनी राजा वाटते. राजा त्यानं भूमिदान करावं. भूमिदानी भोसी भूमी पाळू सुवर्णदानी कांती निर्मळू चंदनदानी सदा शीतळू जन्मो जन्मी प्राणिया. नारदानं सांगितलं एखाद्याला चांगला कपडा आवडते त्याने ह्या जन्मात तसलाच कपडा दान करायचा. पुढल्या जन्मात मिळते. कुला वाटते भरपूर पैसा आपल्याला हवा मग पैसा दान करायचा. कुणाला करायचा? मी कायला आलोय मग दान करायचं. असं अन्नदान करायचं का महाराजाच्या इथं काही बांधकाम सुरू आहे असं काही द्यायचं. मोठा सप्ताह हे सुरू आहे. संध्याकाळी पाण्याच्या बाटल्या आणून दान करायच्या. लोकांनी वाटायच्या प्याला. भजनेली काय करायचं. कुणाला काही वाटलं तर वस्त्रदानच्या काय करू वाटन ते करायचं. महाराजाचा मोठे बॉम्ब. सत्यभामेनं कीर्तन ऐकलं आणि कीर्तन सुटल्यावर नारदाच्या जवळ आली. नारदजी काय सत्यभामाबाई मला वाटतंय कृष्ण परमात्मा मला जन्मोजन्मी मिळावा काय करू? नारद म्हणले सोप आहे. या जन्मात दान देऊन टाकायचा. आता मागं पुढं बाईनं बघाव का नाही. संकल्प सोडला आणि नवराच दान देऊन टाकला. महाराज कुणाला दान द्यायचं असलं द्या. माझ्याकडे मशिरा काय कोणी नाही. आणि मग दान दिल्यावर ते बघ देवा काढते मुकुट काढला. ते पितांबर फेडला. हे धोतर घाल आणि माझ्या खडावा डोक्यावर घे आणि चल. दिंडी निघाली. महाराज ज्ञानोबा तुकाराम. बाया म्हणू लागल्या ट्रॅक्टरवर बसून आल्याला कोण आहे ग ते मागलं. दुसरी म्हणू लागली अगं हे तर आपला नवरा कृष्णच आहे की. नारदजी हे आमचे मालक आहे कृष्ण. ते म्हणले होते आता नाहीत. सत्यभामेनं दान दिलेत म्हणले. आता सत्यभामेनं दान दिलेत. हो. ते म्हणले आम्ही दिला नाही. एकीनं दिलं काय सगळ्यांनी दिला काय काय सगळ्याचंच काम आहे का? दिला. मग आता हे दान दिलेला नवरा सोडून घ्यायचा म्हणल्यावर काय करावं लागलं? काही नाही. याच्या वजनाबरोबर सोनं द्या म्हणले. पण एक केला अवघ्या मिळूनी भारंभार सुवर्ण देवोनी उठा की चला केला. महाराज बाया आल्या. आता गाव सोन्याचं तिथं काही सोन्याला कमी होतं का? टोपल्यानं सोने घेऊन येऊ लागल्या बाया. पारड्यात टाकलं. पर्वत एवढा ढीक पडला तरी भगवंताचं पारडं काही वरी जाईना सोन्याचं काही खाली येईना. सगळ्या आल्या का बाया? हो. मग पंक्तीला होत्या तेवढ्या आल्यात का? हो म्हणले आगाव आल्या 2-4. बर कोण विसरलं? हा ती रुक्माबाई विसरल्या म्हणल्या. रुक्मिणी विसरल्या. आणि मग 2-4 जणी गेल्या. रुक्मिणीला म्हणलेल्या रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसला उठा की चला. रुक्मिणीला काय आहे कोणी सखाये ब्राह्मण वाणी
अर्पण केला शारंग पाणी उठा की चला. तुम्हाला माहित नाही ग त्याचं सोनं कोणतं आहे, तुम्हाला माहित नाही. तुम्ही व्हा पुढे, मी येते. रुक्मिणी आई साहेब आल्या, तुळशीच्या जवळ गेल्या, तुळशीला नमस्कार केला. माते, अगं आमचा नवरा आणि तुझा नवरा एकच आहे. तुझं लग्न सालाला लागतंय त्याच्याबरोबर, आमचं तर एकदाच लागलंय. आणि ते नवरा तुझा दे, एक आम्हाला तुळशीचं पान देतेस का? तिने एक पान दिलं, एका ताटात घेतलं, बुक्का घेतला आणि बाकीच्या बाया म्हणाल्या टोपल्यानं सोनं घालून पारडवरी होईना आणि मोकळा पदर घेऊन निघाल्या म्हणल्या. काय म्हणा, तिने तुम्ही शांत बसा. आल्या, रुक्मिणीला पाहिल्यावर नारदही हसले आणि भगवंतही खतकन हसले. आल्या, देवाला बुका लावला, प्रदक्षिणा केली. हे सगळं सोनं काढा म्हणल्या बाजूला. आणि तुळशीचं पान उचलून पारड्यात ठेवल्यावर काय झालं? तुळशी पात्र पारडे ठेवीता माधव झाला बरोबरीचा उठा की चला. पाड ठुल्याबरोबर देव समान आले म्हण समतुके पान एक तुळशी ओ महाराजांचा सत्यभामा दान करी नारदाशी. तर तुळशीचं पान ठेवल्याबरोबर भगवान परमात्मा बरे झाले म्हणून एवढा जगदानी मागे तुळशी दळपाणी. गजेंद्रानं फुल वाहिलं फुलासाठी, कमळाच्या फुलासाठी वरून देव धावत आला. त्याच्या घरी कमळाची फुलं नाहीत का? पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती. असू द्या, मजार पावयाची निमिषी काय आहे ते मी पाहत नाही, काही असू द्या. पोहे सुदाम देवाचे फके मारी कोरडेची. तेल नाही, मीठ नाही, पाणी नाही, मी खातो. ऐका महिमावडीची बोरे खाय भिल्लनीची. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. ओ हे सुदाम देवाचे फके मारी कोरडेची. न म्हणी उचिष्टातवा थोडे आणि तुका म्हणे भक्ती पुढे. असा तो परमात्मा आहे. म्हणून ओ तुळशी दळ पाणी विठोबार माये अरे महाराज म्हणतात एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा. एवढा जगदानी मागे तुळशीदळ पाणी आणि एवढा परमात्मा पण भावामुळं कसा झाला? महाराजांनी सांगितले आला नावानुपा आला नावानुपा आला नावानुपा आला नावानुपा आला नावानुपा आला तुका म्हणे झाला सोपा झाला तुका म्हणे तुका म्हणे झाला सोपा तुका म्हणे बोला तुका म्हणे झाला सोपा वारे वा शाबास
राधा राधा गाने को जी चाहता है, राधा राधा गाने को जी चाहता है, वृंदावन जाने को जी चाहता है, वृंदावन जाने को जी चाहता है, वृंदावन जाने को जी चाहता है। वहाँ बहती है जमुना मैया, वहाँ बहती है जमुना मैया, वहाँ बैठी है जमुना मैया, वहाँ बैठी है जमुना मैया। जमुना जमुना तुका म्हणे झाला सोपा, तुका म्हणे झाला सोपा, तुका म्हणे झाला तुका बस झाला. एवढा 10 वाजा म्हणून करायचं असते बाकी. विठाला विठाला पण एवढा अवघड परमात्मा पण भक्तासाठी झाला सोपा आणि आला नावा रूपा, नावाला आला. नाव विठ्ठल धारण केलं, सुंदर ते ध्यान रूप प्रगट केलं आणि तुमच्या आमच्यासाठी तुका म्हणे सोपी केली पायवाट, तरावया भव सागर रे. पण होय भक्ती केला तैसा आणि पूर्वी धरावी ते इच्छा. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. बोला पुंडली श्री ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. असो आता वेळ होत आलेला आहे. वेळेच्या आत सोडणं महत्वाचं आहे. तुम्ही एवढे सगळे श्रोते जमा झाले, पण प्रसन्न श्रोते महाराज सगळे सुंदर. गायकाबद्दल बोलायचं काम नाही, वादकाबद्दल बोलायचं काम नाही, सिस्टीमबद्दल बोलायचं काम नाही. हा आश्रम आहे अत्यंत सुंदर पवित्र आहे. काय महाराजांचं नाव आहे मी विसरलो, ऋतिक महाराज. आणि इथं अधिकारी सत्पुरुष आहेत वास्तव्याला या ठिकाणी. सेवाभाव आहे आणि मोठा महात्मा आहे. पण त्यांची इच्छा आमच्या चाटे महाराजांनी त्यांना सांगितलं की म्हटले असे असे महाराज आहेत. मग मी काही कीर्तनाला पूर्वी आपलं हे मेहकरला बालाजीच्या मंदिरामध्ये ते गेल्या वर्षी कीर्तन केलं होतं. त्याच्या अगोदर एकदा केलं होतं, 10 वर्षे झाले असतील त्याला. गाथा पारायण केलं होतं आम्ही तिथं. पूर्वी काही असे बरेचसे गावं इकडे आम्ही केलेले होते, पण आता आठवत नाहीत. साधक अवस्थेमध्ये शिकायला असताना बरेचसे कार्यक्रम आम्ही 7-7 दिवस राहून केलेले आहेत. माणसं पुढे आल्यावर ओळखीन मी बरं का. मग ते ओळखायसारखी नव्हते, पाकिट देत नव्हते. पण महाराजांचा फोन आला. माझी काही प्रकृती बरी नसते, आमच्या महाराजांना माहिती आहे. ही नाशिक भागामध्ये कदम माऊलीच्या सप्त्याला आमच्या हे महाराज, आपले काय नाव आहे, सोपान महाराज, हे सिन्नरला आणि येवल्याच्या जवळ कार्यक्रमाला हे महाराज असतात बरं का तिकडं माऊलीच्या सप्त्याला. तुमचे जोडीदार काय नाव त्यांचं, गजानन महाराज. गजानन महाराज चांगला मनुष्य बघा, चांगला पोऱ्या. मग महाराजांनी सांगितलं, म्हटले असं असं आमच्याकडे हे गाव ऐकून होतं आम्ही. सुलतानपूर अर्धांगवायू झाल्यावर इकडेच आणतात ना माणसाने. मी चांगला चालू केले. मग ते अर्धांगवायूचं सुलतानपूर मला लोणार वगैरे हे. पण इथं आल्यावर आनंद वाटला. ऋतिक महाराजांचा सेवाभाव पाहिला, आश्रम पाहिला. पुन्हा ते बाबा आपली ज्यांची समाधी आहे ते सखाराम बाबा, त्यांचं दर्शन झालं. त्या वेदांत आश्रम नाही का, ते समाधीचं दर्शन झालं. महाराजांच्याकडे सुंदर भोजन झालं. आणि तुम्हा सर्वांच्या दर्शन, आज मृदंगाच्या आधी सुंदर, आणि पुन्हा एक कॅमेरेवाली बेजारवालीत नाही का, सिस्टीम चांगले बा. ही काळाची गरज आहे. आता ही काळाची काय आहे गरज आहे. आणि बिचारे जीव तोडून सगळं ते त्याच्यामध्ये काय करून घेतात बघा. घेऊन पुण्याला आपल्याला 10-5 वर्षानं जरी पाहायचं झालं आणि त्यांचं नाव टाकलं तरी ते काय होतं,
दिसतं बघा. हे यांचा सुद्धा उपकारच आहे आपल्यावर, नाही का? उपकार आहे वा. यांचंही कार्य मोठे आहे. सगळ्यांची सेवा चांगली आहे. ऋतिक महाराजांना उदंड आयुष्य लाभावं, परमेश्वरांनी त्यांच्याकडून अशीच सेवा करून घ्यावी. इथल्या ट्रस्टी मंडळीचं आणखी वैभव वाढावं, दिवसेंदिवस उत्सव मोठा व्हावा, भाविकांनी येणं जाणं ठेवावं, एवढीच एक सद्वासना. सर्वांना आरोग्य लाभावं. सर्वे सुखिनो सन्तु, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखम. कुणाला दुःख होऊ नये, सगळ्या जगाचं चांगलं व्हावं. परमेश्वराने सगळ्या जगाला सद्बुद्धी द्यावी आणि सगळ्यांना परमार्थ करण्याची इच्छा व्हावी, अशी सद्भावना अंतःकरणपूर्वक तुमच्या चरणी ठेवतो. काही बोलताना चुकी हुकी झाली अशी क्षमा करा. आवाज बरोबर नव्हता, प्रकृती बरी नव्हती, पण तरी सुद्धा परमेश्वरानं सेवा करून घेतली, तुम्ही ती गोड मानून घेतली. काही चुकी हुकी झाली, बुद्धीचे दोष, योग्य आहे ती गुरुवर याची कृपा मानून गोड करून घ्या. थांबतो. आता सेवा संपली. आता कीर्तन पुन्हा पांघरा डोळे, नाही का? पांघरा डोळ्याला आहे बघा, पांघरा डोळे यांच्या गावाला पुन्हा आहे कीर्तन. दशमीला 9 जानेवारीला या परिसरामध्ये कार्यक्रम आहे. पुन्हा प्रकृती बरी राहिली तर अजून तिथं बोलण्याचा प्रयत्न करू. 2-4 राग मला येते तेवढे म्हणायचे राहिले तिथं म्हणेन पुन्हा. 1-2 म्हणले, आता मला बकड येत नाहीत, पण 2-4 राहिले तिथं म्हणून पुन्हा. म्हणून आज तुमचं दर्शन झालं. अशाच भेटीचा योग परमेश्वराने आणावा. आणि एवढंच आहे बाबा, भगवंतानं सगळ्यावर कृपा करावी. अधिक बोलले नको. पशुपती जगन्नाथाच्या चरणी, ऋतिक महाराजांच्या चरणी, पुन्हा आपले सखाराम महाराजांच्या चरणी सेवा समर्पित करतो. काही चुकी हुकी झाली सांभाळून घ्या. थांबतो. एकदा सर्वांनी तुकोबऱ्याचं भजन करायचं. माझं कीर्तन संपलं. टाळी वाजवून तुकाराम 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 तुकाराम.